19 तासानंतर आमची जर्नी झाली आहे. काय बोलतात मग, कशी होती? देवाला भेटण्यासाठी असं करायला लागतं. कम्फर्ट झोन नाही बघायला. हे बघा आता हे सगळे येडे आहेत काही सगळे लोक. ऑलमोस्ट 5 तास झाले. आता वेटिंग हॉलमध्ये आलोय. इथे आता आम्ही पाहू शकतात इकडची लोकांना फुल ॲटिट्यूड भाई, फुल म्हणजे कोणा नमस्कार मित्रांनो, सगळे कशात पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. हा आपला पार्ट 2 तिरुपतीचा. हा पार्ट 2 मध्ये याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं तुम्ही टोकन वगैरे काय कसं आहे ते तुम्ही घेऊन दर्शन घेऊ शकता. तर आता आम्ही फुल एक्सपेक्टेशन मध्ये आलेलो की इथे रूम भेटणार. आम्ही डायरेक्ट वर आलोय म्हणजे तिरुमलामध्ये, तिरुपतीमध्ये नाही स्टे केलं. तुम्हाला जसं मागच्या ब्लॉगमध्ये कळलं आपण कसं बसने आलो. तर इकडे बघा आम्ही कुठे थांबलोय बघा. हा का हॉल काय बोलते का रूमचं नाही बोलायचं. बघा यांना वाटलं की आपल्याला इथे रूम भेटेल चांगली मस्त अशी झोपतील, बट झोपता लागली इकडे. पण कसं आहे देवाला भेटण्यासाठी असं करायला लागतं. कम्फर्ट झोन नाही बघायला. हे बघा आता हे सगळे येडे आहेत काही सगळे लोक. हा हे सगळे येडे आहेत का? यांना घेऊन फिरणं म्हणजे भाई ही लास्ट ट्रिप. यांना घेऊन फिरणं म्हणजे काहीच काम नाही. एकटा फिरा मस्त, फर्स्ट अँड लास्ट भाई. एकटा जीव सदाशिव बेस्ट आहे. यांना घेऊन फिरा म्हणजे डोक्याला वेगळा ताप. असं काय लोक बोलतील, लोकांचा आपल्याला फरक नाही पडत. हा आपला रॉ ब्लॉग आहे बरोबर. आपण स्क्रिप्टेड नाही करत. जे मागे बोलणार असं वागा तसं वागा बरोबर ना, असंच असलं पाहिजे. आता इथून आम्ही 3 वाजता निघायचा प्लॅन आहे. फ्री दर्शननेच जाणार आहे. टोकनवाला पण वेगळं सीन आहे. खालूनच तुम्हाला तिकीट घ्यायला लागते अँड ऑल. भरपूर काय काय मी तुम्हाला प्रॉपर सविस्तर सांगणार, कारण की आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह सांगायचे. आपल्याकडनं जी चूक झाली ती कोणाकडनं झाली नाही पाहिजे, हे आपला हेतू असतो. लुंगी घेतली आहे भाई आपण, आणि मेन म्हणजे केस कापू की नको कापू. बट पहिलं झालं तर केस कापायला पाहिजे. बट एक चांगलं झालंय, केस कापायसाठी आधार कार्ड लागतं आणि मी आधार कार्डच नाही आणला. आधार कार्ड माझं घेऊन जा. तुझा घेऊन झाला तुला केस कापायला लागेल. मला दुसऱ्यांदा येणार तेव्हा मी कापणार. पहिल्यांदा झालं तर कापायला. पहिल्यांदा जाणार मी चांगली बायको मागणार. माझी इच्छा पूर्ण झाली की तिला घेऊन मग केस कापणार. असं आहे. बघू, केस तर माझी कापायची काही इच्छा नाही एवढं. काय केस कापायचे वाढतात पण लगेच केस लगेच येतात. बायका पण कापलं किती बायकांनी कापलं. जो पण काय अपडेट असणार मी तुम्हाला पुढे सांगतो प्रॉपर, आणि दर्शनचं पण सांगतो प्रॉपरली कसं केलं आम्ही वगैरे. तर बघा ही फ्री दर्शन लाईन आहे. तर तुम्हाला सगळं सांगतो किती वेळ लागणार. कॅमेरा आणलाय बट मी बॅगेत ठेवला सध्या तरी. इकडे तुम्ही पाहू शकतात सगळं. मास्क लुंगी पहना आहे बाईने, पण प्रॉब्लेम तेच आहे भाई. काय काय जास्ती टकला करायला यायचं. मला जायचं पुढच्या वर्षी पण येऊ शकतो. चला आता पाहू शकतात असं काय आहे. बसलेत सगळे. आता सुरुवात झालंय. एवढं पळलो आता बसलोय. जे पण आहे आता बघू, सगळे असे लाईन आहे. बघू बाई जे पण आता हे फ्रीवाल्यामध्ये असंच असतं. टोकनवाले खालून चालू. बेसिकली कसं आहे इकडे तुम्हाला लॉट मध्ये सोडतात. आता हा एक लॉट आहे. आता हा एक लॉट निघाला तर बेसिकली गोविंदा 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 गोविंदा. आता लाईन 1 तास एक ठिकाणीच थांबलेली. आता कुठे चालायला लागले भाई. आता वाजले आहेत तुम्हाला माझा वेज 9:30 म्हणजे ऑलमोस्ट 4 तास झाले आम्हाला. 5:30 वाजता चालू केलेलं. खूप गर्दी आहे भाई. चला तर मित्रांनो आता वाजले आहेत 10:30. तर ऑलमोस्ट 5 तास झाले. आता वेटिंग हॉलमध्ये आलो आहे. इथे तर आम्ही पाहू शकतात चा प्रसाद आहे. इथे भेटतं राईस. आणि आता काय माहिती आता इथून अजून किती वेळ लागणार आहे काहीच आयडिया नाही. 5 तास तर झालेत. वाटलं नव्हतं गर्दी असेल मंडेला एवढी, बट
नेक्स्ट लेवल अजीबही आहे भाई. बघू इकडे बघा खावा. तर भाईसाहेब कुठे कुठे फिरतोय आम्हाला काहीच कळत नाही. मम्मी तर बोलते आपण दर्शनालाच चाललोय का. आता भाई 12 वाजलेत. 12 हे टोकन आता काहीतरी भेटलंय. ऑलमोस्ट 6 तासाची जर्नी झाली आमची. तर इथे तुम्हाला तुमचा फोन जप्त करायचा आहे सगळं इकडे. जप्त डिपॉझिट करायचं. डिपॉझिट दुसरं बघ ना काय. तर ऑल राईट. तर मित्रांनो फायनली 19 तासानंतर आमची जर्नी झाली आहे. काय बोलतात मग कशी होती जर्नी? एकदम फर्स्ट क्लास मस्त जर्नी होती. लाईन झाली एकूण 18 तास लागले. 18 तास लागले आम्हाला. मस्त, म्हणजे 19 तास. वाटलं नाही असं म्हणजे काय वाटलं नाही. खाणं सगळं होतं फ्रीमध्ये, त्यामुळे मजा आली. एन्जॉय झाला एन्जॉय. व्यवस्थित झालं. दर्शन पण व्यवस्थित झालं एकदम फर्स्ट क्लास. गर्दी वगैरे काय इथं शांतपणे. आता हे बघा हे अशी मूर्त्या पण घेतल्या 100 रुपयाला. बट हे फायबर आहे हे ठीक आहे. आता बघू लाडू घेतलेत 16 लाडू घेतलेत प्रसाद म्हणून. लाडू दाखव. लाडू त्याच्यामध्ये माहिती आहे ना गायचं हे बोलतात तेल आहे. घी गाईचं तेल काय रे? तेल आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता तिथं रथचं हे आहे झाकलंय. आणि एक सांगतो मित्रांनो आतमध्ये म्हणजे बाहेर काहीच गर्दी नाही. आणि मी माझा एक्सपिरियन्स सांगेन की आतमध्ये एवढी गर्दी. एक वेटिंग हॉल असतो तिथे 4 ते 5 तास आम्ही एका जागेवर होल्ड होतो. मग एक ठिकाणी ते लाईन दाखवली तिकडे 1 तास होल्ड होतो. बाहेरून असं वाटतं आतमध्ये गर्दी नाही. आम्ही पूर्ण एक बोलतात ना हे विचार केला की नाही गर्दी नाही होळी आहे लोक येणार नाही. भाई 18 ते 19 तास म्हणजे आता तुम्हाला खोटं वाटेल. आपण जेव्हा ब्लॉग स्टार्ट केला तेव्हा किती वाजलेले आता बघा 2 वाजलेत. म्हणजे वॉचची बॅटरी पण संपली आहे. काय बोलू नशीब आता माझ्याकडे पॉवर बँक होते तर फोन तर चार्ज होतोय. आणि इथे मागे ना एक तलाव आहे जिथे फ्लोट फेस्टिवल होतो. पप्पा तर कितव्यांदा आले? 14दा ना. 15-16 वेळा आले. आणि काय नाही काय 10 वेळा भांडा आहेत भाई. 3 महिन्याआधी तुम्ही या आणि करा. म्हणजे ते 3 महिन्याचा आमचा सरप्राईज होता. हा ते काय आम्ही अनप्लॅन केला भाई. आपली ट्रिप अनप्लॅन. मी तर यांना सरप्राईज दिलं 1 हफ्ता. 2 दिवस आधीच सांगितलं. हा तुमची तिकीट काढले आता तयारी. एवढं पण खोटं नाही बोलायचं. 1 हफ्ता आधी बोल. एक हफ्ता मला तर कधी सांगितलंस? कधी? गुरुवारी सांगितलं 1 हफ्त्या आधी सांगितलेलं. चला जे पण आहे बट आम्ही अनप्लॅन केलं. आता तुम्ही मला एक लॉजिक कळत नाही. 3 महिन्याआधी ऑलमोस्ट इथे एक मॅनेजमेंटचं एक तुम्हाला सांगेन म्हणजे इकडची लोकांना फुल ॲटिट्यूड भाई. फुल म्हणजे कोणाला पण तुम्ही काय विचारते सरळ सांगणार नाही. भाषा समजतच नाही ते तर जाऊ दे. बट असं खायचं ते असं फिरून सांगणार. बट या मंदिराचा मला एक लॉजिक पण अजून कळला नाही की म्हणजे सरळ रस्ता पण आहे बट खूप फिरून तुम्हाला पोचवतं. मे बी क्राऊड मॅनेजमेंटसाठी वगैरे भरपूर अशा काय गोष्टी आहे. बट इन द एंड दर्शन झालं बट ते लवकर व्हायला पाहिजे. राम मंदिरला आपण गेलेलो तुम्हालाही माहिती एकदम इझिली झालेलं. बट या मंदिराची काय असं एक वैशिष्ट्य आहे की अख्खं फिरून म्हणजे जाऊ द्या. झालं दर्शन हे इम्पॉर्टंट आहे. टोकनवाला पण असतं 300 रुपये. ते तुम्हाला तिरुपतीमधून म्हणजे खालून तुम्हाला तो टोकन काढायचा आहे. आम्ही खालून काहीच नाही काढलं. इव्हन केसही कापायची होती बट राहून गेलं कारण की उद्या कसं आधार कार्ड लागतो. कुपन देतच नाही दिलं. नाही सेकंड टाइम येणार तेव्हा काढणार. इच्छा पुरी झाल्यावर काढायचं. केस कापल्यानंतर तिरुपती बालाजींचं बोलतात कर्ज फिटतं. कर्ज आहेच नाही आपल्याकडे. आहेत नाही असं काही आमच्याकडे कर्जच नाही. आम्ही क्रेडिट कार्ड वापरतच नाही. केस कापल्यानंतर होईल अजून शांत. अजून शांत. अरे शांत आहे बघ. कापून वगैरे नाही होत. होईल. हे मन आहे ना मन हे करायला पाहिजे. हे सगळं टाकणार. आपला हाय रॉफ ब्लॉग्स. आपण असं नाही दाखवणार सर्टिफिकेटली आणली काय झालं ते तिकडे ते
भाई आमचा डब्बा बघा उलटा आला. पहिल्यांदा असा उलटा डबा येतो. कोल्हापूरला का जातात आपण? कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला. तिला तर माहिती पण नाही काय. माहित नाही का आपण काय बोलू. तिला माहिती माझ्या आत्याला माहिती.